आजचा दिवस थोडा स्पेशल आहे. सकाळी ऑफिस आणि संध्याकाळी फॅमिली फंक्शन म्हणजे एकाच दिवशी प्रोफेशनल आणि ट्रॅडिशनल दोन्ही अवतार दाखवायचे आहेत. सकाळी उठल्यावर पहिला विचार आला, आज काय घालायचं? आणि कपाट उघडलं आणि नेहमीप्रमाणे कपड्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आमच्यातून कोण? आता त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत ना माझे 4-5 मिनिट तर गेले, कारण ते माझ्याकडे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे. पण तेही मला सांगत नव्हते की यातून कोण, आणि मीही त्यांना विचारत राहिले की तुमच्यापैकी कोण. यातच 5 मिनिट झाले आणि त्यातून एक हा ड्रेस सिलेक्ट केला. मीही इतकी हुशार की मीही असा ड्रेस निवडला की तो ड्रेस ना मला ऑफिससाठी पण कामाला येईल आणि फॅमिली फंक्शनमध्ये पण मी तोच यूज करू शकेल. कारण डबल डबल तेच काम करणं आपल्याला काही शोभा नाही देत. त्यामुळे ना एकच ड्रेस असा निवडला की ते मी ऑफिसमध्येही गेले तर तो जास्त काही हेवी नाही वाटला पाहिजे, आणि फॅमिली फंक्शनमध्ये पण गेली तर असं नाही वाटलं पाहिजे की आपण खूपच म्हणजे वेगळे दिसतो. त्यामुळे ना ड्रेस असा निवडला की ती मी दोन्ही पण ठिकाणी वापरू शकेल. आणि सर्वात आधी स्किन केअर सुरू केलं. अगोदर फेस वॉश आणि मॉइश्चरायझर लावून ना स्किनचं थोडी काळजी घेतली, कारण उन्हात चेहरा भाजून निघाला तर फिल्टर हे आपल्याला वाचवू शकत नाही. आता मेकअपची वेळ. मी जास्त हेवी मेकअप करत नाही. आता थोडंसं कॉम्पॅक्ट, काजळ आणि लिप बाम इतकंच की लोकांनी विचारावं, काय गं आज काही स्पेशल आहे का? पण मजेशीर भाग म्हणजे आरशासमोर उभं राहून मी विचार करते की आज काजळ सरळ लागेल की पुन्हा एक डोळा मुंबई आणि दुसरा डोळा पुण्यात जाणार. काहीतरी करून नीट लावलं तर लगेच चेहऱ्यावर ना एक सुंदर स्माईल आली. आणि आता चालू आहे उन्हाळा, त्यामुळे ना लिपस्टिक न लावताना मी इकडे लिप बामच लावलेला होता. कारण आता ना उन्हाळा चालू असल्यामुळे ओठ पण जास्त कोरडे पडतात, त्यामुळे ना ते खूप ड्राय झाल्यासारखे दिसतात. त्यामुळे लिपस्टिक न लावताना मी म्हणजे आपलं लिप बामच लावून घेतला होता. आणि अशी छोटीशी टिकली लावून ना मी माझा लूक ना पूर्ण करत आहे. आणि तो मला ना खरंच खूप छान वाटत आहे की सिम्पल पण एलिगंट दिसत आहे म्हणून. आणि तुम्हाला पण हा लूक कसा वाटते ना तोही सांगा. आणि विचार करून ना मी हा लूक सिलेक्ट केला होता, कारण आपण फंक्शनमध्येही छान दिसू आणि म्हणजे ऑफिसमध्ये पण ना आपण असं जास्त काही ओव्हर नाही दिसणार याची मी ना पूर्ण काळजी घेतली होती. कारण वाऱ्यात उडणारे केस आणि एक्सेल सीटना एकत्र सांभाळणं खरंच खूप अवघड असतं. त्यामुळे असं सिम्पल मेकअप केला आणि प्रत्येक मुलीला वाटतं की ती एखाद्या सिनेमाची हिरोईनच आहे. त्याच्यासोबत मॅचिंग ज्वेलरी, बांगड्या आणि छोटीशी बिंदी. पण यातील फक्त मी ना छोटीशी बिंदीच लावली होती. आणि वॉच घालून ना मी माझा कंप्लीट लूक तयार केलेला होता. आता मला सिलेक्ट करायचे होते कानातले. आता हे मी हे डेली वेअरसाठीच घालते, पण थोडं फॅमिली फंक्शनमध्ये पण छान वाटावं म्हणून ना मी हे सिलेक्ट केले होते. पण मी ना ते ऑफिसमध्ये जायच्या टायमिंगला ते काढून ठेवले होते. म्हणलं हे बॅगमध्ये आपण ठेवू शकतो, जेणेकरून ज्या टायमिंगला जायचं आहे ना त्या टायमिंगला आपण तिथंही हे घालू शकू. त्यामुळे ना हे फक्त मी घालून ट्राय केले होते की लूक कसा दिसू शकतो म्हणून. पण याच्यावर ना म्हणजे हे कानातले ना खूप छान दिसत होते, त्यामुळे हेच ठेवले. आणि नंतर सिम्पल अशी ना हेअरस्टाईल केलेली, जी की मला ही हेअरस्टाईल ना खूप आवडते. आणि ही डेली वेअरसाठी किंवा फंक्शनसाठी पण ना खूप छान दिसते. आणि ही हेअरस्टाईल मी ना ऑफिससाठी आणि आपण फॅमिली फंक्शनमध्ये दोन्हीकडे पण घालू शकतो. त्यामुळे ना अशी सिलेक्ट केली करतानाच की म्हणजे कुठंच ती ओव्हर वाटली नाही पाहिजे आणि आपण पण ना कम्फर्टेबल वाटलो पाहिजेत. कारण जास्त थोडी म्हणजे वेगळी हेअरस्टाईल केली तर ती फॅमिली फंक्शनमध्ये छान वाटेल, पण ऑफिसच्या ठिकाणी ती छान वाटणार नाही. त्यामुळे ना हेअरस्टाईल थोडी सिम्पलच निवडली होती. आणि नंतर ना वॉच घालून हा लूक माझा कंप्लीट केला. तर तुम्हाला कसा होता आजचा माझा फॅमिली फंक्शन आणि ऑफिसचा दिवस? व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी फंक्शनमधली मज्जा कशी केली ना तेच दाखवणार आहे. आणि तुम्हीही ना जर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि तोपर्यंत ना